नमस्कार मंडळी, चाणक्य नीतीच्या नवीन अध्यायामध्ये आपलं स्वागत. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांनी रचलेल्या चाणक्य नीतीचा मुख्य विषय मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक बाजूचे व्यावहारिक शिक्षण देणे हा आहे. यात धर्म, संस्कृती, न्याय, शांती, उत्तम जीवन, जीवनाची प्रगती यांची एक झलक प्रस्तुत केली आहे. आदर्श जीवनाचा एक सुंदर समन्वय आचार्य चाणक्य यांच्या दया, नीती, उपदेशपर ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. जीवनातील रीती आणि नीती संबंधी गोष्टींचे अद्भुत आणि व्यावहारिक चित्रण येथे पाहायला मिळते. त्यामुळे हा ग्रंथ संपूर्ण विश्वात मान्यता पावलेला आहे. चाणक्य म्हणतात, तिन्ही लोकांचे स्वामी भगवान विष्णूंच्या चरणावर मस्तक ठेवून मी कौटिल्य अनेक शास्त्रातून वेचलेल्या राजनीतीच्या संकलनाचे वर्णन करत आहे. चाणक्याची नीती राजा आणि प्रजा दोघांसाठीही प्रयोग करण्यासाठी होती. धर्माचा उपदेश नीती वचनांच्या स्वरूपात कोणतेही विघ्न न येता पूर्ण व्हावा यासाठी प्रारंभीच्या मंगलाचरणात ते भगवान विष्णूंची आराधना करतात. या नीतिशास्त्रात कर्माची व्याख्या करताना काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, काय चांगले आहे, काय वाईट आहे याचे अध्ययन करून आपल्या जीवनात आचरणारा मनुष्यच श्रेष्ठ मनुष्य आहे. ज्ञानी व्यक्ती नीतिशास्त्र वाचून घेऊन जाणून घेते की त्याच्यासाठी काय करणे योग्य आहे आणि काय अयोग्य. त्याचबरोबर त्याला कर्माच्या चांगल्या वाईटपणाचे सुद्धा ज्ञान प्राप्त होते. आपल्या कार्याच्या प्रती व्यक्तीचा धर्म हाच मानवधर्म समजला जातो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला क्षत्रिय धर्म समजावून सांगितला होता. रणांगणावर जेव्हा शत्रू समोर येतो तेव्हा युद्ध करणे हाच क्षत्रियाचा एकमेव धर्म असतो. युद्धातून पलायन करणे किंवा पाठ फिरवणे हा डरपोकपणा समजला जातो. याच अर्थाने चाणक्य धर्माला ज्ञानसम्मत म्हणतात. राजनीतीबद्दल आपली मते स्पष्ट करताना चाणक्य म्हणतात, राजनीती समजून उमजून ती काय आहे आणि तिचा काय प्रभाव पडू शकतो हे जाणून घेणारी व्यक्ती राजनीतीची पंडित होऊ शकते. केवळ आत्मकल्याणच नाही तर जनकल्याणासाठी राजनीतीचे सिद्धांत अंगीकारणे आवश्यक आहे. मूर्ख शिष्याला शिकवल्याने, उपदेश दिल्याने, दुष्ट स्त्रीचे भरणपोषण केल्याने आणि दुःखी लोकांची सोबत केल्यामुळे विद्वान व्यक्ती सुद्धा दुःखी होते. कुणी कितीही हुशार असेना, मूर्ख शिष्याला शिकवल्याने, दुष्ट स्त्रीबरोबर जीवन घालवल्याने आणि दुःखी व रोगी लोकांमध्ये राहिल्यामुळे विद्वान सुद्धा दुःखी होतो. नीती सांगते की मूर्ख शिष्याला विद्या देऊ नये, दुष्ट स्त्रीबरोबर संबंध ठेवू नये, तिच्यापासून दूर राहावे आणि दुःखी लोकांबरोबर राहू नये. दुष्ट पत्नी, धूर्त मित्र, उत्तर देणारा नोकर आणि साप असलेल्या घरात राहणे हे मृत्यूची कारणे आहेत. या 4 गोष्टी कोणत्याही व्यक्तीसाठी जिवंत असताना मृत्यू समान आहे. वाईट चारित्र्याची पत्नी, दुष्ट मित्र, तोंडाला लागणारा नोकर या सर्वांचा त्याग केला पाहिजे. घरात राहणाऱ्या सापाला काही करून मारले पाहिजे. असे न केल्यास व्यक्तीच्या जीवनाला नेहमीच धोका असतो. यांपासून व्यक्तीने नेहमीच सावध राहावे, नाहीतर अशी व्यक्ती केव्हाही मृत्युमुखी पडू शकते. विपत्तीमध्ये काय करावे हे सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात, विपत्तीच्या काळासाठी संपत्ती रक्षण केले पाहिजे. संपत्तीपेक्षा जास्त रक्षण पत्नीचे केले पाहिजे. पण आपल्या रक्षणाचा प्रश्न उभा राहिला तर धन आणि पत्नीचे बलिदान करावे लागले तरी करावे. संकटात, दुःखात संपत्तीच मनुष्याच्या उपयोगी पडते. अशा संकट समयी साठवलेली संपत्तीच कामाला येते. म्हणून मनुष्याने धनाचे रक्षण केले पाहिजे. पत्नी संपत्तीपेक्षा जास्त जवळची असते.
म्हणून तिचे रक्षण संपत्तीच्या अगोदर करावे. पण संपत्ती आणि पत्नीच्या आधी, तसेच दोन्हीपेक्षा जास्त स्वतःचे रक्षण केले पाहिजे. स्वतःचे रक्षण केल्यावर सर्वांचेच रक्षण करता येते. आपत्ती काळासाठी संपत्तीचे रक्षण केले पाहिजे. पण मग श्रीमंताला आपत्ती कशाची? श्रीमंतावर आपत्ती येतेच कुठे? प्रश्न उभा राहतो की लक्ष्मी चंचल आहे. ती केव्हा नाहीशी होईल सांगता येत नाही. आणि जर असे असेल तर जमा केलेली संपत्ती सुद्धा नाहीशी होऊ शकते. वाईट वेळ आल्यावर व्यक्तीचे सर्वच नष्ट होते. लक्ष्मी स्वभावाने चंचल असते. तिची काहीच खात्री देऊ शकत नाही. ती केव्हा सोडून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे श्रीमंतांनीही असे समजू नये की त्यांच्यावर संकट येणार नाही. वाईट वेळेसाठी संपत्तीचा काही भाग सुरक्षित ठेवलाच पाहिजे. कोणत्या ठिकाणी राहू नका हे सांगताना चाणक्य म्हणतात, जेथे कोणाही व्यक्तीचा सन्मान होत नाही, जेथे व्यक्तीला काही काम मिळत नाही, जेथे आपले कोणी नातेवाईक किंवा परिचित नाहीत, जेथे विद्याप्राप्तीचे साधन म्हणजे शाळा, कॉलेज किंवा वाचनालय नाही, अशा ठिकाणी राहून काही लाभ होत नाही. म्हणून अशा स्थानांचा त्याग करणेच उचित होय. पुढील स्थानांवर एक दिवस सुद्धा राहू नये. ज्या शहरात एकही श्रीमंत व्यक्ती नाही, ज्या देशात वेद जाणणारा विद्वान नाही, ज्या देशात राजा किंवा सरकार नाही, ज्या शहरात कोणी वैद्य किंवा डॉक्टर नाही, ज्या स्थानाजवळ एखादी वाहती नदी नाही, अशा ठिकाणी एक दिवस सुद्धा राहू नये. जेथे रोजगाराचे साधन किंवा उपजीविकेसाठी व्यापाराची परिस्थिती नाही, जेथे लोकांमध्ये लोकलज्जा किंवा कोणत्याही प्रकारची भीती नाही, ज्या ठिकाणी परोपकारी लोक नाहीत, जेथे लोकांमध्ये त्यागाची भावना नाही, लोक समाज आणि कायद्याला भीत नाहीत, जेथे लोकांना दान करणे माहीत नाहीत, अशा ठिकाणी मनुष्याचा सन्मान होत नाही आणि तेथे राहणे कठीण असते. म्हणून अशा ठिकाणी कदापि राहू नये. आचार्य चाणक्य वेळेला संबंधितांच्या परीक्षेसंबंधी म्हणतात, कोणत्याही महत्त्वाच्या कामाला पाठवताना नोकराची ओळख पटते, दुःखाच्या वेळी भाऊबंदांची, संकटात मित्राची व धनरास झाल्यावर पत्नीची परीक्षा होते. एखाद्या विशेष प्रसंगी नोकराला विशेष कार्यासाठी पाठवले तेव्हा त्याच्या इमानदारीची पारख होते. रोग व संकटात नातेवाईक आणि मित्रांची पारख होते आणि गरिबीत धन नसताना पत्नीची पारख होते. सामाजिक प्राणी असल्यामुळे मनुष्याच्या संपर्कात अनेक लोक येतात जातात. स्वतःच्या लाभासाठी ते त्या व्यक्तीशी मैत्रीही करतात. पण ते कितपत खरे मित्र आहेत व किती संधिसाधू आहेत याचा अनुभव वेळ आल्यानंतरच होतो. आचार्य चाणक्य म्हणतात, जेव्हा व्यक्ती रोगग्रस्त होते तेव्हा त्याला मदतनीसाची आवश्यकता भासते. तेव्हा कुटुंबीय, मित्र, भाऊ जे मदतनीस होतात तेच खरे मित्र असतात. बाकीचे सगळे तोंड देखले असते. एखाद्या शत्रूने घेरल्यानंतर त्याचे प्राण संकटात सापडतात. त्यावेळी कोणी मित्र, नातलग त्याची शत्रूपासून जर मुक्तता करत असेल, प्राण रक्षण करत असेल, तर तोच त्याचा मित्र व हितकारक असतो. बाकी सर्व नाती स्वार्थापुरती असतात. मृत्यूनंतर मनुष्य 4 जणांच्या खांद्यावर स्मशानात पोचतो. अशा वेळी मित्र आणि संबंधीच अपेक्षित असतात. अशा वेळी खऱ्या आणि इमानदार मित्रांची वास्तविक पारख होते. हातात आलेली वस्तू न गमावण्याचा सल्ला देताना आचार्य चाणक्य सांगतात, निश्चित असलेले त्यागून अनिश्चिततेचा जो आधार घेतो त्याचे निश्चित ही नष्ट होते आणि अनिश्चित तर स्वतःच नष्ट होते. याचा अर्थ असा की जी वस्तू मिळणे निश्चित आहे तीच प्रथम प्राप्त करून घ्यावी, तेच कार्य प्रथम करावे. असं न करता जो मनुष्य जी वस्तू मिळणार नाही तिच्याकडे धावतो त्याचे निश्चितही नष्ट होते, म्हणजे मिळणारी वस्तूही मिळत नाही. अनिश्चिताचा विश्वास करणे हाच मूर्खपणा आहे. ती नष्ट होणारच असे गृहीत धरावे. असा मनुष्य नेहमी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागतो.
अर्धे सोडून संपूर्णाकडे धावतो, मग अर्धेही मिळत नाही आणि पूर्णही मिळत नाही. अशा स्थितीचा तो बळी ठरतो. विवाह संदर्भात रूप आणि कुळ यामध्ये कुळाला श्रेष्ठ मानून आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीने सुंदर नसेल तरी कुलीन कन्येशीच विवाह करावा, पण नीच कुळातील कन्या सुंदर आणि सुशील असेल तरी तिच्याबरोबर विवाह करू नये, कारण विवाह समान कुळातच असावा. वर आणि वधू दोघांच्याही घराने सारखेच असावे. बुद्धिमान पुरुषाने आपल्या बरोबरीच्या कुळातील कन्येबरोबरच विवाह करावा, जरी कन्या साधारण रंगरूपाची असेल तरीही. बिजोड विवाह अनेक कारणांमुळे अयशस्वी होतात किंवा त्यांचा परिणाम सुखद होत नाही. यासाठी जीवनाच्या संदर्भात विवाहासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नाला भावनेचे शिकार होण्यापासून वाचवणे हे महत्त्वाचे आहे. विश्वसनीयतेच्या लक्षणांची चर्चा करताना चाणक्य म्हणतात, लांब नख असणारे हिंसक पशु, नदी, मोठ्या शिंगाचे पशु, शस्त्रधारी स्त्रिया आणि राजपरिवारांचा कधीही विश्वास करू नये. हे केव्हा घात करतील व केव्हा वार करून जखमी करतील याचा काही भरोसा नाही. हिंसक पशु स्वभावानेच आक्रमक वृत्तीचे असतात. नदीचा प्रवाह आणि खोली यांच्या संबंधी निश्चित अनुमान सांगता येत नाही. शिंग असणारे पशु आणि शस्त्रधारी मनुष्याचा भरोसा देता येत नाही. आपल्या स्वार्थासाठी ते केव्हाही आपले नुकसान करू शकतात. स्त्रियांचा सुद्धा डोळे झाकून विश्वास करता येत नाही. त्यांच्या मनात काय आहे हे कोणास ठाऊक. त्या आपले संकुचित विचार, द्वेष आणि ईर्ष्येने आपल्याला चुकीचा सल्ला देऊ शकतात. त्याचप्रमाणे राजपरिवारातील लोक सत्ता आणि पक्षाशी संबंधित असल्यामुळे सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक कपट चाली करतात. राज्यप्राप्तीसाठी पुत्र पित्याची हत्या करतो, त्याला कारागृहात डांबतो. म्हणूनच चाणक्यांच्या मतानुसार या 6 संबंध आणि शक्तींवर अंधश्रद्धा ठेवू नये, कारण यांचे मन व वृत्ती क्षणोक्षणी बदलत असतात. साध्याचे महत्त्व विशुद्ध करताना साधनाला दुय्यम मानून आचार्य चाणक्य म्हणतात, विषातून अमृत व घाणीतून सोने घेतले पाहिजे. नीच व्यक्तीकडून सुद्धा उत्तम विद्या घेतली पाहिजे. दुष्टकुळातून स्त्रीरत्न घेतले पाहिजे. अमृत हे अमृतच असते, ते जीवनदायक असते. म्हणून विषात पडलेले अमृत घेणे योग्य आहे. सोने कुठे घाणीत जरी पडले असेल तरी ते उचलून घ्यावे. चांगले ज्ञान व विद्या नीच कुळातील व्यक्तीकडून मिळाली तरी घ्यावी. याच प्रकारे दुष्ट कुळातील गुणवान सुशील कन्यारत्न असेल तर तिचाही स्वीकार अवश्य करावा. चाणक्य नीतीचा हा अध्याय आपण पाहिला होता आर्य चाणक्य प्रणीत चाणक्य नीती या अश्विनी पाराशर यांच्या पुस्तकातून. पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चाणक्य नीतीच्या पुढील व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.